तर हाय नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बऱ्याच कमेंट अशा होत्या की म्हणजे मला वारंवार कमेंट येतात की दादा वॅगनर घ्यायला पुरेल का, जुनी गाडी घ्यायला पुरेल का, ओला उबेरसाठी कुठली गाडी पुरेल का दादा, बिझनेस चालतो का काय, हे तर असे खूप सारे कमेंट येतात. तर मी ट्राय करतो की या व्हिडिओद्वारे 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्हाला मी सगळ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकणार. तर त्या हिशोबाने मी हा व्हिडिओ बनवतोय. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, कंटिन्यू. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला आपण त्याबद्दल आता थोडंसं बोलूया. हे बघा मित्रांनो, मी सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल, तुम्ही गाडी घ्यायला घेऊ शकता, तुमच्याकडे पैसे असतील हे मला माहिती आहे, तेव्हाच तुम्ही विचारताय. पण मी एवढं सांगेल, रेट आधीपेक्षा खूप कमी आहेत आणि ट्रॅफिकमध्ये गाडी चालवावं लागते, थोडा त्रास होतो, बरेच काही म्हणजे ह्या गोष्टी सहन कराव्या लागतात. जर ह्यात तुम्हाला म्हणजे नाही का खूप व्यवस्थित रिस्क आहे, तर हे जर तुम्ही सगळं कॅल्क्युलेट करून जर तुम्ही हे सगळं म्हणजे सहन करू शकता, तुम्हाला रिस्क चालू शकते आणि तुम्ही एवढे पैसे इन्व्हेस्ट करून म्हणजे तुम्ही म्हणजे गाडीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही करू शकताय आणि ट्रॅफिकमध्ये गाडी चालू शकताय. तर हे जर तुम्ही सगळं सहन करू शकता, हँडल करू शकताय, तर तुम्ही मित्रांनो डेफिनेटली गाडी घेऊ शकताय. आता राहिलाय प्रश्न ओला उबेरसाठी कुठली गाडी घ्यायची. तर मित्रांनो, ओला उबेरसाठी गाडी घ्यायची झाली तर आता ज्याच्या बजेटनुसार आहे. ओला उबेरसाठी तुम्ही जर फक्त तुम्हाला जर ओला उबेर करायचं असेल मित्रांनो, तर तुम्ही नाही का एस्प्रेसो पण घेऊ शकताय कमी बजेटमध्ये. ही माझ्याकडे सेलेरिओ आहे बघा, हे सेलेरिओ पण तुम्ही घेऊ शकताय, वॅगनर पण तुम्ही घेऊ शकताय, डिझायर पण घेऊ शकताय, ऑरा पण घेऊ शकताय. हे बघा, सिडॅनमध्ये 2 गाड्या आहे, ऑरा आणि आपली डिझायर. तर ते 2 गाड्यांसाठी काय आहे ना, त्यांना थोडं म्हणजे जास्त रेट भेटतो. जर आपल्याला 200 भेटले, त्यांना 20 ते 40 रुपये जास्त भेटते. पण मी असं ऐकलंय की त्यांना पण मिनीमध्येच पळावं लागते असं काहीतरी. आणि मिनी जर घेतली तुम्ही, तर मिनीमध्ये कसं तुम्हाला असा विचार करायचं काम नाही. मिनीमध्ये तुम्हाला एकच रेट भेटणार आणि मिनीमध्ये तुम्हाला असं म्हणजे सिडॅन हे ते असा काय विचार करायचं काम नाही. जी रेट आली ते घेऊन तुम्हाला पळायचं आहे. पैसे होतात बरं का. सकाळी मी नाही का 3 तासामध्ये मी 1100 1150 रुपयाचं काम केले. पण तसं ते मन लावून काम पण करावं लागते आणि रोज मूड एकसारखा नसतोय. आणि तुम्ही म्हणसाल दादा की मग तुम्ही कशाला गाडी घेतली, आता आम्हाला म्हणताय घेऊ नका. मला कंड होत आहे, मी गाडी घेतली आणि मी करणार. मग अशी तुमची जिद्द पाहिजे. काही पण होऊ द्या, मग तुम्हाला काही पण करून ते पैसे फेडायचे अशी जिद्द पाहिजे. माझ्यात जिद्द आहे, मी करणार आणि ते करून दाखवणार. तर तुम्ही जर असं करू शकताय तर तुम्ही गाडी घेऊ शकता. आता गाडी घ्यायची कुठली, तुम्ही एस्प्रेसो पण घेऊ शकता मित्रांनो. ओला उबेर फक्त तुम्हाला जर ओला उबेरच जर करायचं असेल तर तुम्ही जर तुमचं बजेट टाईट असेल तर एस्प्रेसो घेऊन घ्या. एस्प्रेसो चांगली गाडी आहे, कमी बजेटमध्ये चांगली गाडी आहे. ओला उबेरसाठी तुम्हाला आरामशीर 2,500 ते 3,000चा धंदा काढून देईल ती गाडी. आणि तुम्ही जर एकदम नवीन असाल या बिझनेसमध्ये, जर तुम्ही एकदमच या बिझनेसमध्ये जर नवीन असाल, तर मग तुम्हाला कमी इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला चांगलं राहील ना. हप्ता पण कमी येईल, डाऊन पेमेंट पण कमी येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी, मग सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे पैसा असेल तर मग डिझायर घ्या, असं पण तुम्ही करू शकता. कोणाला वॅगनर आवडत असेल तर वॅगनर घ्या. आणि राहिला हे सेलेरिओचा प्रश्न, सेलेरिओ गाडी मित्रांनो एवढी चांगली आहे ना, लुक पण भारी आहे आणि जागा पण कंजेस्टेड नाही, आतमध्ये एकदम जागा वगैरे व्यवस्थित आहे. कुठं लेग वगैरे कुठं असं काही अडचण नाही. किती पण हायटेड माणूस असू द्या, व्यवस्थित सगळं बसतोय. माझ्या गाडीची खूप लोक तारीफ करतात आणि मी स्वतः पण तारीफ करतोय. गाडी खूप छान आहे, ॲव्हरेज खूप छान आहे. तर तुम्ही सेलेरिओ पण ट्राय करू शकता, चेक करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे मित्रांनो. शेवटी आता डिपेंड तुमच्यावर आहे. पण हे सगळे प्रॉब्लेम्स मित्रांनो फेस करावं लागतात ट्रॅफिकमध्ये. गाडी बघा, अवघड कुठलीच गोष्ट नाही आणि रिस्क प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली करू शकता. आणि मी असं म्हणत नाही की बाबा तुम्ही हेच गाडी घ्या, म्हणजे हेच बिझनेसमध्ये उतरा तुम्ही, असं पण मी बोलत नाही. मग परत लोक म्हणतील ह्याच्या मागं लागून नका, हा येडा आहे, हा काही पण सांगतो. असं नाही मित्रांनो. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही येऊ शकता. पैसा आहे, केल्यानंतर पैसा आहे, पण आधीसारखा पैसा नाही आहे. आधी खूप जास्त रेट भेटायचा, 20 25 30 रुपये काहीतरी असा रेट भेटायचा आधी. कारण मी स्वतः ओला बुक करायचो तर खूप पैसे जायचे. पण आता रेट म्हणजे 10 रुपये, उबेरला तर 10 रुपये रेट भेटतोय, 10 रुपये 12 रुपये रेट भेटतोय बस. कधी 9 रुपये भेटतो सकाळ सकाळ, मग कधी भेटतोय 12 14 रुपये, असं ते पीक हावर्सवर आहे. तर असा विषय आहे. पण मला उबेर चालवायला बरं वाटते, कारण की उबेरला ट्रिप वगैरे चांगल्या पडतात. मी आपल्या लांब लांबच्या ट्रिपा घेतो
मस्त एक 300-400ची नेली, 300-400ची आणली. मी असं करत असतो मी, कारण की मला कमी वेळेमध्ये गाडी थोडी 10-20 किलोमीटर जास्त चालली तर चालेल, पण मला कमी वेळेमध्ये करून, कारण की आपलं पार्ट टाईम आहे. आणि हा जर कोणाला पार्ट टाईममध्ये करायचा असेल तर त्याच्यासाठी हा बिझनेस खूप छान आहे. तुमच्याकडे असेल पैसा तेवढा इन्व्हेस्ट कराल तर तुमच्यासाठी वेल अँड गुडच आहे. कारण की 1-1.5 लाख रुपये भरून तुम्ही एस्प्रेसो घेऊ शकता, कॅसलेरो वॅगनर तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्ही ड्युटी करून एक 4-5 तास देऊ शकता या कामाला, तर 4-5 तास जर तुम्ही मन लावून केलं तर तुमचे 1000 ते 1,500 रुपये कुठंच गेले नाही. पण ते तुम्हाला करावं लागेल बराबर वेळ बघून. सगळं हे तुम्हाला करायचं आहे असं मी बोलतोय. नाहीतर तुम्ही म्हणसाल मग परत गाडी घेतल्यावर दादा मला तर होतच नाही, मला खूप हार्ड जाते, मग नंतर गाडी विकायचं काम पडते. ती पाळी तुमच्यावर आली नाही पाहिजे. त्या हिशोबानं तुम्ही आधीच सगळं प्लॅन करा. प्लॅन केल्यानंतरच गाडी घ्या. कारण की तुम्ही आम्ही सगळे आपण गरीब लोक आहोत, एक मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करतोय, त्यामुळं सगळ्या गोष्टीचा विचार करून करा. मी असा माणूस आहे की मी विचार करत नाही, डायरेक्ट कुठले पण कामं करतोय आणि डायरेक्ट करता करताच सगळ्या काही गोष्टी माझ्या होत चाललेल्या आहे. तर असा विषय आहे मित्रांनो. घेऊ शकता गाडी. मला बरेच कमेंट येतात की गाडी घ्यायची का नाही दादा वगैरे. आणि जर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन असेल कुठलं, जर दुसरं काही तुम्ही करू शकताय, जर तुमचं वय नसेल तर तुमचं शिक्षण चालू असेल तर शिक्षण कंप्लीट करा. एज्युकेशन इज मस्ट इम्पॉर्टंट मित्रांनो. एज्युकेशन मित्रांनो एवढं इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतोय मी. तुम्ही शिकलेलं एज्युकेशन तुमचं कधीच वाया जाणार नाही. आज माझा डिप्लोमा झाला आहे, त्याचा मला खूप फायदा होतोय दैनंदिन जीवनामध्ये, फायनान्शियल याच्यामध्ये मला खूप त्याचा फायदा होतोय. शिकल्यानं फायदा होतो. जर तुमचं शिक्षण चालू असेल तर शिक्षण कंप्लीट करा. ही माझी खूप चूक झाली, मी इंजिनिअरिंग अर्ध्यामध्ये सोडली. त्याचे पण खूप कारण आहे. जर तुमची इच्छा असेल तर मी सांगेल कधीतरी. पण शिक्षण इज म्हणजे एज्युकेशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तर एज्युकेशन कंप्लीट करा. जर कोणाला चालू असेल तर याच्यामध्ये येऊ नका. आधी तुम्ही ट्राय करा. जर सर्व्हिस वगैरे कुठं लागली, कुठं चांगला जॉब लागला आहे, कुठे कोर्सेस वगैरे करून, तर त्याच्यामध्ये आधी ट्राय करा. नंतर जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर मग याच्यामध्ये तुम्ही येऊ शकता. हे तर आहेच मग वेल अँड गुड. मग तुमच्याकडे काही नसेल तर, तुमच्याकडे काही बिझनेसचा प्लॅन असेल चांगला तर बिझनेसमध्ये उतरा. जर कोणी शेतीमध्ये गावाकडे असेल तर गावाकडे राहा भाऊ, इकडं पुण्याला येऊ नको. मी पण प्लॅन करतोय की एक 5-7-8 वर्षानंतर आपल्या गावाकडेच जायचे, गावाकडे काहीतरी बिझनेस करायचे. भाऊ गावाकडची लाईफ खूप चांगली आहे. इकडं थोडा हा नजारा वगैरे बघायला भेटतोय, सगळ्या गोष्टी टाप टीप भेटतात हे ते. पण भाऊ गावाकडची जशी लाईफ आहे ना, ती लाईफ इकडे एन्जॉय करू शकत नाही आपण. गावाकडं कसं आपलं संध्याकाळचं मस्त एकदम फ्रेश, मस्त टपरीवर गेले, गप्पा मारल्या, झोपले रातभर आपलं फ्रेश. तसं नाही भाऊ इकडं. इकडं खूप जीवन आपलं धोक्याचं आहे. कारण की इकडचा विषय वेगळा आहे. तर आपली गावाकडची लाईफ एक नंबर आहे. जर कोणी गावाकडं असेल, जर गावाकडं तुमचं वेल अँड गुड असेल तर पुण्याला येऊच नका भाऊ. गावाकडं मस्त राहा. इकडून पुण्याला आले तर गावाकडं जायला, मी तर जास्त गावाला जात नसतोय कधी. खूप जास्त काम असेल तरच गावाला जातो. तो खर्च, तो त्रास. पण गावाकडं आपल्याला सगळे आपले आई बाप, बहीण भाऊ, काका काकू, मावशी मावसा सगळ्या तिकडं असतात. त्यामुळं जर तिकडं तुमचं चांगलं असेल तर तिकडंच आपलं काळं पांढरं करा. इकडं काय येऊ नका. आणि जर नाही तिकडं जमत असेल तर मग तुम्ही इकडं पण येऊन काहीतरी करू शकताय. कंपनीचं पण काम मित्रांनो काय वाईट नाही आहे. म्हणजे असं म्हणजे आपण त्या ठिकाणी जातोय रोज रोज, आपल्याला वाटते का हे साहेब मला भांडतोय, हे मॅनेजर मला भांडतोय, हा सुपरवायझर मला भांडतोय, मी रोज इथं येतोय आणि हा त्रास मी सहन करतोय. तर भाऊ जरी तुम्हाला 15, 20, 25, 30 हजार पगार असेल तर ती कंपनी खूप छान आहे. तुम्हाला ते 8 तास त्या तेवढ्या दिवारामध्ये राहून पैसे भेटतात. कंपनी पण काही असं वाईट नाही आहे. ती पण एक तुमची सर्व्हिस असल्यासारखीच आहे. तर कंपनीमध्ये जर असाल तुम्ही तर कंपनी सोडू नका. हे बघा मी कंपनीमध्ये काम करतोय, मी हे गाडी पण चालवतोय, मी कंपनी सोडली नाही. कारण की तो शेवटी आपल्या जॉब आहे ना. हे कसं, ह्या ओला उबेरचा काही भरोसा पण नाही मित्रांनो. ओला उबेरचा काही भरोसा नाही. आज ही परिस्थिती आहे, उद्या चालून समोर आता कुठं टॅक्सी वगैरे काय ते चालू होणार आहे, बाईक वगैरे काय. हे फोर व्हीलर तर चालू शकणार, कारण की याच्यामध्ये लोकांना कम्फर्टेबल फील होते उन्हाळ्यामध्ये वगैरे, एसी वगैरे असते. तर फोर व्हीलर वगैरे तर चालणार. पण याचं आपल्याला माहिती नाही. रिक्षाचं थोडं अवघड झालं, खूप कमी रेट झाले. रिक्षाला जरा जास्तच रेट कमी झाले वाटते, असं मी ऐकले काल एका कस्टमरकडून की रिक्षा खूपच कमी पैशात भेटतोय आम्हाला. तर तुम्ही रिक्षा पण घेऊ शकताय, पण रिक्षाचे पण खूप हाल झाले. तर हे सगळे पैसे मित्रांनो आपले मेहनतीचे पैसे आहे. तर विचार करून इन्व्हेस्ट करा. मी परत सांगतोय तुम्हाला, जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत आले असतील,
जर तुम्ही हे सगळ्या गोष्टी सहन करू शकता तर गाडी घ्या. आणि गाडी घ्यायची असली तर माझं पर्सनल मत आहे तुम्हाला की तुम्ही जेवढी कमीत कमी रुपयात गाडी घेऊ शकणार ती गाडी घ्या मित्रांनो तुम्ही आधी. म्हणजे तुम्हाला म्हणजे अनुभव पण येईल, एक्सपिरियन्स पण येईल की हा बिझनेसमध्ये तुम्ही करू शकता नाही करू शकत. म्हणजे लॉसमध्ये जरी गेला तर तुमचा जास्त लॉस होणार नाही. आणि माझं सजेशन राहील मित्रांनो, तुम्ही एस्प्रेसो का नाही घेतली ना तर नवीनच गाडी घ्या. जुनी गाडीच्या मागे जास्त लागू नका. जुन्या गाडीमध्ये प्रॉब्लेम असतात. आणि जरी तुम्हाला जुनी गाडी घ्यायची असेल, जर तुमच्या ओळखीच्या असेल तर तुम्ही घेऊ शकता जुनी गाडी, पण जास्त जुन्या गाडीच्या मागे लागू नका. आणि घ्यायची असली तुम्ही एस्प्रेसो, मला चांगली गाडी वाटते कारण की एस्प्रेसोमध्ये चांगली कमाई करू शकतो आपण. त्याच्यामध्ये पण हेच तुम्हाला ट्रिप पडणार. आणि वॅगनार पण गाडी छान आहे. वॅगनार जास्त चालते मिनीमध्ये. एस्प्रेसो सेलेरिओ थोडे कमी लोक घेतात. तर असा विषय मित्रांनो, जुन्या गाडीच्या मागे लागू नका. घ्यायची असेल तर तुम्ही थोडी नवीच गाडी घ्या. आणि बजेट नसेल तर घेऊच नका. आपलं जे चालू आहे ते व्यवस्थित करा, त्याच्यामध्ये दिमाग लावा, त्याच्यामध्ये समोर तुम्ही तुमच्या यासाठी प्रोग्रेस करत राहा आणि तरक्की करत राहा आपल्या जीवनामध्ये. एवढंच मला सांगायचं मित्रांनो. आणखी माझ्याकडून काही राहिलं का, मला काही सांगायचं का तुम्हाला? तर असा विषय आहे मित्रांनो, या बिझनेसमध्ये आहे पैसे. आता पण असं नाही की उरतच नाही, काही उरतात पैसे. म्हणजे जर आपण बाबा एक 700 रुपयाचा गॅस भरतोय मी, तर मला 1800-2000 रुपयाचं उरतात मला. आता मला असं मला एवढं कळालंय नाही का या 8-10 दिवसामध्ये करून. पण त्याला मेहनत आहे, असं काही नाही. तुम्ही करू शकता, पण मेहनत करावं लागेल, उठावं लागेल, जावं लागेल. सकाळ सकाळ गेले तर बिझनेस होतो. तुम्ही दुपारी 10-11ला गेले तर तुमचा बिझनेस घंटा होणार नाही, काहीच होणार नाही. तर असा विषय आहे. बजेट असेल तर तुम्ही सेलेरिओकडे जाऊ शकता. सेलेरिओमध्ये तुम्हाला पर्सनल वगैरे भाडे भेटू शकतात. एस्प्रेसोला काय भेटते का नाही मला माहिती नाही, पण ती गाडी छान आहे कमी पैशामध्ये. त्यामुळे मी म्हणतोय, जर जास्त बजेट टाईट असेल तर तुम्ही ती घेऊ शकताय, सेलेरिओ घेऊ शकता, वॅगनार घेऊ शकताय. आणि चांगलंच बजेट असेल तर मग तुम्ही सिडियन गाडी पण घेऊ शकताय. पण विचार करून करा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला चालत असतील, ॲग्री असेल तर तुम्ही घेऊ शकता मित्रांनो, काय हरकत नाही. तर असा विषय आपलं तर मित्रांनो व्यवस्थित चाललंय. आता आपल्याला काय, मी आधी डिलिव्हरी बॉयमध्ये पण म्हणजे नाही का, डिलिव्हरीचं पण मी काम करायचो आधी. म्हणजे खूप स्ट्रगल केले मी, सगळ्या गोष्टी सांगाल तुम्हाला हळूहळू. तेव्हाच कुठे हे झालंय, हे असंच शक्य झालं नाही मित्रांनो. आज मी माझ्या स्वतःच्या भरोश्यावर गाडी घेतली आहे. आपल्याला 1-2 लोकांचा सपोर्ट आहे असं नाही, पण हे त्याला जज्बा लागतोय, जिगरा लागतोय आणि कलेजा मोठा लागतोय. हे स्वतःच्या भरोश्यावर मी केले. मी आधी पण 8 तास काम करून आपलं 2-4 तास बाहेर करायचो, तेव्हा कुठं हे शक्य झाले. आणि जिद्द पाहिजे आणि केल्यानं होते, एवढं आहे मित्रांनो. आता आपण बस, मला वाटते आजच्या व्हिडिओमध्ये एवढं बस झालेलं आहे. ज्ञान दिले तुम्हाला मी. आता मला नाही वाटत की बाबा तुमचे काही प्रश्न आणखी मला म्हणजे सांगायचं काम पण सगळं सांगितलं मी तुम्हाला या बिझनेसबद्दल. काही विषय नाही, बाकी तुम्ही घेऊ शकता. इच्छा असेल तर तुम्हाला आपले हप्ता काढून 10-15-20 हजार रुपये उरतात. घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुमचं कंपनीमध्ये चांगलं चालू असेल तर चालू द्या कंपनीमध्ये चांगलं. आपलं दुसरं कुठेतरी डोकं लावा. आणि असं नका समजू मी असं बोलतोय निगेटिव्ह तर मग बाबा तुम्ही ज्ञानी भाऊ मग तुम्ही गाडी घेऊन फसले का. मी फसलो वगैरे काही नाही. मी खूप खुश आहे. आजची तारीख आहे 11. आता जवळपास 5:30-5:45 वाजले. मी आमनोरामध्ये थांबलोय, थोडं गाडीचं काम केले. आणि ह्या वेळेला सध्या मी खूप खुश आहे. मी कशी पण पैसे फेडणार, पण माझी इच्छा होती फोर व्हीलर घ्यायची. मला फोर व्हीलरमध्ये फिरायचं होतं. ते एसी लावून ते गाडीचं एक मला फील घ्यायचं होतं. आणि ते आपलं स्वप्न होतं. त्यासाठी आपण झुंजत होतो, लढत होतो आणि ते आपण पूर्ण केले. तर आपण काय असं दुःखी वगैरे काही नाही मित्रांनो, खूप खुश आहे. आणि जळणारे लोक जळतातच, तर त्यांना तसे लोक आपल्याला जीवनामध्ये पाहिजे नाही का. म्हणजे तेव्हाच आपण कुठेतरी तरक्की करू, एक मोटिवेशन आपल्याला ते राहते. तर ते आहे ना, निंदकाचे घर असावं शेजारी, तर तसा विषय आहे मित्रांनो. तर चला असो, काही विषय नाही. तर असा आहे मित्रांनो. तर ह्या वेळेला मी खूप खुश आहे. उद्या आपल्याला जायचं आहे नाशिकला, तिकडं घरचे पण येत आहे. तिकडं सिन्नरला चाललो आहे आपण नाशिकला उद्या दर्शनाला. तर ते पण तुम्हाला ब्लॉग दाखवतो, ते पण तुम्ही कंटिन्यू बघा आणि व्हिडिओ वगैरे कंटिन्यू बघत चला मित्रांनो. जर माझं कुठं चुकत असेल व्हिडिओमध्ये तर मला कमेंटद्वारे सांगत जावा, मी तसं ट्राय करेल. कारण की मला यूट्यूबमध्ये पण मित्रांनो, मला यूट्यूबमध्ये पण चांगलं ग्रो करायचं समोर. कारण की माझ्यामध्ये कम्युनिकेशनचं टॅलेंट आहे असं मला वाटते आणि ते आहे. तर मला याच्यामध्ये पण थोडं हळूहळू ग्रो करायचं समोर. तर माझं जर कुठं व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर ते पण मला सांगत जावं तुम्ही. ते मी थोडं इम्प्रूव्हमेंट करायचं ट्राय करत राहील.
तर चला मित्रांनो, आता 10-15 मिनिटाचा व्हिडिओ झाले, 7-8 मिनिटं मी बोललो होतो, बऱ्याच वेळ घेतलाय तुमचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच. जर तुम्ही इथपर्यंत आले असणार, चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला 100% सबस्क्राईब करा, लाईक करा. जर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. थँक्यू, बाय.